नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. आरोग्यसेवक प्रश्नपत्रिका 2023 संभावित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्याआधी महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर पहा मित्रो, हा जो आहे तो दिलेला आहे सिलेबस आरोग्यसेवकच्या तांत्रिक प्रश्नांसाठी. तर आपण सिलेबसच्या संपूर्ण टॉपिकवर प्रश्न बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळपास सर्व टॉपिक आपण या प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर पहा मित्रो, आरोग्यसेवकचे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 1 ते 22पर्यंतचे प्रश्न आपण अगोदरच घेतलेले आहेत, त्यामुळे आपण 23व्या क्रमांकापासून सुरुवात करू. तर पहा मित्रहो, प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी जैववायूमध्ये 60% प्रमाणात आढळणारा घटक कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मिथेन. तर पहा, या ठिकाणी आपण ऑप्शन्स जे आहेत इतर त्या संदर्भात बोलणार नाही, फक्त जे योग्य उत्तर आहे तेच आपण या ठिकाणी घेऊ, जेणेकरून आपला वेळ हा जास्त वाया जाणार नाही. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 24, पाणी कोणत्या तापमानाला उकळते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 212 फॅरेनहाईट. F म्हणजे फॅरेनहाईट. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गॅमा. तर पहा मित्र, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी 2 मीटरचा वापर केला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, लाल रक्तपेशीज म्हणजे रेड ब्लड सेल्स RBC मानवाच्या कोणत्या भागात निर्माण होतात? म्हणजे मानवी शरीराच्या कोणत्या भागात निर्माण होतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो. तर बोन मॅरोमध्ये ह्या लाल रक्तपेशी तयार होत असतात. आणि जे पर्याय क्रमांक 4 आहे प्लीहा, तर या ठिकाणी ते मृत पावतात. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 28, कोणत्या अणूच्या एकत्रीकरणातून सौर ऊर्जा निर्माण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हायड्रोजन. तर पहा मित्र, हायड्रोजनचे जे अणू असतात त्याच्या एकत्रीकरणातून सौर ऊर्जा ही निर्माण होत असते. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, न्यूटनचा गतिविषयक कोणता नियम संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसरा. न्यूटनचा जो दुसरा नियम आहे तो संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 30, अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रेगर जॉन मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मधुमेह. मधुमेह हा अनुवांशिक रोग आहे. त्यानंतर पहा मित्रहो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32, पहिली आवर्त सारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 63. म्हणजेच सुरुवातीला जी आवर्त सारणी तयार करण्यात आली होती त्यात एकूण 63 मूलद्रव्यांचा समावेश होता. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 33, जगात सर्वात जास्त संख्या असणारी प्रजाती कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कीटक. कीटकांची संख्या ही जगात सर्वात जास्त आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न 34, सुनामी हा शब्द मूळ कोणत्या देशाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जापान. म्हणजेच हा सुनामी जो शब्द आहे तो जापान देशाचा आहे. तर कधी जापान देशाचा शब्द विचारतात तर कधी सुनामी शब्द देऊन देश विचारतात, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, आपत्ती व्यवस्थापनाकरिता कोणत्या उपग्रहाचा वापर केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इनसॅट. इनसॅट नावाचा जो भारतीय उपग्रह आहे त्याचा आपण आपत्ती व्यवस्थापनाकरता वापर करतो. इतरही गोष्टीसाठी म्हणजे टेलिकम्युनिकेशन वगैरेसाठी त्याचा वापर होतो, पण आपत्ती व्यवस्थापनासाठी त्याचा उपयोग आपण एक अंदाज, हवामानाचे जे अंदाज आहे ते आपण त्यावरून घेऊ शकतो. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 36, कोणत्या भागात एकूण भूकंपाच्या 80% भूकंप होतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सर्कम पॅसिफिक बेल्ट. तर सर्कम पॅसिफिक बेल्ट जो आहे यामध्ये सर्वात जास्त भूकंप येतात. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 37, जागतिक वातावरण दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 जून. म्हणजेच 5 जून रोजी आपण जागतिक वातावरण दिवस हा साजरा करतो. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 38,
इस्रोची स्थापना केव्हा करण्यात आली? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजेच तुम्हाला लॉंग फॉर्मसुद्धा कोण्या प्रश्नात विचारण्याची शक्यता आहे. तर याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1969. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितले की सूर्य हा सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोपर्निकस. तर कोपर्निकस या शास्त्रज्ञांनी सांगितले होते की सूर्य हा सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी असतो. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 40. तेल गळतीमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO ने कोणते जीवाणू शोधले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बायोमिक्स व न्यूट्रीमिक्स. तर पहा मित्रो, हा जो 40व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण की तो तुमच्या किंवा मायक्रोबायोलॉजी, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी म्हणजे आरोग्यसेवकला जो तांत्रिकसाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा टॉपिक आहे, त्यानंतर इन्व्हायरमेंट हा टॉपिक आहे. तर ह्या तिन्ही टॉपिकमध्ये हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्ही या दोन्ही जीवाणूंची नावं ही लक्षात ठेवा. तर पहा मित्रो, आरोग्यसेवकसाठी तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले. तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण प्रश्नपत्रिका दिलेली आहे जी 2021 मध्ये झाली होती आरोग्य विभागाची. तर ती प्रश्नपत्रिकाही तुम्ही पाहू शकता.